थांब थांब, एक मिनिट, तुला आठवत नाही ना, मी मंदिरामध्ये काही फोटो काढले होते, त्याच्यामध्ये बघून सांग तुला त्याच्यामध्ये कुठे दिसतोय का तो. बस. हा हाच काका होता. हो हाच होता का? बघा. मामा बघा. बघ अर्पिता. गौरी बाळा, आज तू खूप अभ्यास केलास ना, आता जा खाली खेळायला जा. खरंच? येस, जा जा, गुड गर्ल. बघा, बघितलत ना, काल गौरीला ड्रेस घेऊन दिला, आज मंदिरात जोडीने आरती केली, आणि तरीच म्हणणं आहे आमच्यात काही नाही आणि आम्ही एकत्र फिरत नाही. जसं काय आम्हाला काही कळतच नाही ना. बघा बघा कुठपर्यंत मजल गेली हिची. आता काय बोलशील अर्पिता? तुमच्या दोघांमध्ये काहीतरी असल्याशिवाय प्रत्येक ठिकाणी कसं काय येईल तो? रिक्षा स्टँड, देवळात, दुकानात, न जाणो अजून कुठे कुठे जात असतील. बाबा, तोड सांभाळून बोल. माझ्या मुलीबद्दल काही बोलू नकोस, नाही तर थोबाड फोडीन तुझं मी. दादा, तू त्याला का ओरडतोयस? नाही, तुला त्याला मारायचा अधिकार आहे, पण तुझी मुलगी आधी काय करते ना ते बघ. तिची ही अशी बाहेर थेरं चालली आहेत ना, म्हणूनच तिने माझ्या मुलाशी लग्न करायला नकार दिलाय. आणि काय ग, तुझं त्या मुलाबरोबर काहीतरी आहे म्हणूनच माझ्या सोन्यासारख्या मुलाला नकार दिलास ना. आणि ही तुझी सगळी थेरं झाकण्यासाठी माझ्या मुलाला सगळ्यांसमोर विलन ठरवतेस. अगं, पाऊल तर तुझं वाकडं पडतंय आणि बदनाम माझ्या अनिशला करतेस. बोल ना, आता का गप्प बसलीस? एरवी तर तुझी जीभ चुरू चुरू चालते. आणि ओळख नाही माझी म्हणतेस. मग ओळख नसताना तो मुलगा प्रत्येक ठिकाणी तुझ्या बरोबर कसा असतो? बाई 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 बाई, वहिनी कुठे आणि कशी उजवणार आहेस अशा चारित्र्याच्या मुलीला? अगं, मी लिहून देते, ही आयुष्यभर इथेच राहणार. समीर, तुझ्यासाठी स्पेशल गोड मागवलंय, येईलच. थँक्यू. सर तुम्ही रिलॅक्स. ते गुड. संक्रांत आहे ना? गुलाबजाम. सर मी कम ऑन. समीर, तुझी काही उत्तरं दिलीस, आय एम सॅटिस्फाईड, आय एम हॅपी. म्हणून तुला हे गोड. या गोडाची चव जर तुझ्या जिभेवर अशीच रेंगात राहू द्यायची असेल तर तू आणि ती मुलगी तुमच्या जे आणि जितकं आहे ते तसंच आणि तेवढंच राहू दे. पुढे जाऊ देऊ नकोस.
कोणत्याही दिशेने. काही लागलं तर वेटरला सांग, आहे तो बाहेर. अर्पिताची यांनी इतकी चौकशी का केली? सरांच्या मनात नक्की काय आहे? तशी हिची लायकी नाहीये माझ्या अनिश सोबत लग्न करायची. पण तूच मला सांग, माझ्याशिवाय कोण हिला पदरात घेणार आहे? तूच बघ आता. नाही, त्याची काळजी तुम्ही करू नका आत्या. ते आमचं आम्ही बघून घेऊ. आणि अर्पिताबद्दल तुम्ही दोघं बोलूच नका. नचिकेत, हा, एक मिनिट, मला प्लीज बोलू दे. कारण अर्पिताबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार नाहीये तुम्हा दोघांना. हे आत्या, हा तुझा मुलगा अनिश हा कसा आहे हा? आणि याचं कॅरेक्टर काय आहे ना, हे अख्ख्या दुनियेला माहिती आहे. आई थांब जरा प्लीज. अर्पिताने निव्वळ तुझ्या प्रपोजलला नकार दिला म्हणून काय वाटेल ते बोलाल तुम्ही? एका मुलाबरोबर असलेल्या साध्या मैत्रीला वाटेल तो रंग चढवताय तुम्ही? नचिकेत, आई थांब ना. अनिश, इथून पुढे अर्पिताबद्दल वाटेल ते बोललेलं, तिच्याबद्दल वाटेल ते आरोप केलेले आम्ही सहन करणार नाही. कळतंय तुम्हाला? तुम्ही निघालात तरी चालेल. आम्ही इथे थांबायला आलेलो नाहीये, जाणारच आहे. प्लीज. आणि काय रे, तुझी बहीण इथे कायमची राहणार म्हटल्यानंतर तुझ्या बायकोला चालणार आहे का ते? ते आमचं आम्ही बघून घेऊ. वहिनी, ही गोष्ट 4 चौघात झाली ना तर तुम्हा सगळ्यांना जड जाणार आहे. आणि नको बाई तुझी मुलगी आता मला. वत्सा, असं करू नका. हे समजावतील तिला. आई. आणि अनिश खूप चांगला मुलगा आहे. हिचं लग्न अनिश बरोबरच होणार. मी शब्द देते तुम्हाला. बस करा ही चर्चा. बंद करा विषय प्लीज प्लीज. मी शेवटचं सांगते, मी खोटं बोलत नाहीये. आमच्यात खरंच काही नातं नाहीये ग. आमच्यात मैत्री सुद्धा नाहीये. नाव कळलं तरी तेवढं जाहीर झालं म्हणून. आमच्यात कुठलंही नातं नाहीये. हा, फक्त ते एक चांगले सज्जन, इतरांना मदत करणार आहे तेवढंच माहितीये. बास बास, मागे कुठलंही नातं नाहीये आमच्यात. आणि हा अनिश माझ्याशी चुकीचं वागला होता, त्यामुळे मी नाही करणार याच्याशी लग्न. आणि हे सगळ्यांनी नीट ऐका. अर्पित, देवासमोरचं फूल उचलून सांगते, मी आता जे काही सांगितलं ते सगळं खरं आहे. यावर विश्वास ठेवायचा की नाही हा त्याचा प्रश्न आहे. पण मी कसलेही घाणेरडे आरोप सहन करणार नाही. बाबा मी अर्पिता बाळा, काही बोलण्याची गरज नाहीये. कुठल्याही प्रकारचं स्पष्टीकरण देण्याची गरज नाहीये. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. दी, माझाही तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आम्हा सगळ्यांचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. नको काळजी करूस. माझ्या लेकीवर ना असे घाणेरडे आरोप करू नका.
या अनिशचीच नजर वाईट आहे. हाच कॅरेक्टरलेस आहे. आपण जसे असतो ना तसं जग दिसतं. अर्पिताने सांगितलेला शब्दन शब्द खरा आहे यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. नचिकेत, अरे तू नाहीच बोललीस तर फार बरं होईल. चल मम्मी. वंस, आत्या ऐका ना. वंस, त्या मी काय वंस, घ्या अजून आपल्या लाडक्या लेकीची बाजू. पण मी सांगते, एक दिवस हे सगळ्यांच्या अंगाशी येणार. कविता, तू काहीही केलंस, कितीही आरडाओरडा केलास ना, तरी ह्या बाबतीत मी अर्पिताच्या बरोबर आहे. काही झालं तरी मागे हटणार नाही. हं? आई, ती ती अगं रडायचं नाही, मी आहे ना. अहो उठला का? झोपा ना. काही झालंय का? काय झालं? कसला विचार करताय तुम्ही? बघा, मला माहितीये तुम्ही आमचाच विचार करता, पण नका काळजी करू, सगळं व्यवस्थित होईल. चला झोपा. चला 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 झोपा. तिथेच थांब. दी, लेट इट बी यार. का करतेस तू हे सगळं? निकी, ती झाडी आण पटकन, लवकर लवकर. आणि ते इतकं सगळं झाल्यावर सोड ना, तू घेतील सगळे आपापल्या हाताने. निकी बाळा, असं नाही करायचं. काही झालं तरी आपण आपल्या कर्तव्याला नाही चुकायचं, कळलं? दी, त्या मुलावरून आईने तुला मारलं आणि त्या विमल आत्याने आगीत तेल ओतलं. जाई 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 जाई. ठेव 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 लवकर. दी, सोड ना ग. राहू दे. निको, अगं गैरसमज होता तो, आणि मी तो गैरसमज दूर केलाय ना. तू सोड बरं हा विषय. मला सांग, सगळ्यांना जेवायला बोलवलंस? बोलवलंय. बस बस. कविता, कविता काय चाललंय ग तुझं? तर जेवून घे ना. जेवलीच नाही तर पित्त चढतं, तुला माहितीये ना. ही दिसली की पित्त चढतं माझं. अशी डोळ्यासमोर असेल तर कसं जाईल जेवण मला? हे बघ कविता, अति करू नकोस. अर्पिता जेवण करते, ते मिटक्या मारत खातेस, आणि ते समोर असले तुला नको असतं. काय चाललंय तुझं? तू बस ना जेवायला.
होय, बरोबर बोलतायत बाबा. आणि मुळात तू अर्पितावर का चिडलीस? तिला कानाखाली मारलीस तू? खर तर त्या अनिशच्या कानाखाली मारायला पाहिजे होतीस आणि आत्यावर चिडायला पाहिजे होतस तू. दादा प्लीज आता वाद नको. मी खाली जाते थोड्या वेळासाठी. आई तू शांतपणे जेवून घे. हं? अर्पिता असं जेवणावर जाऊ नये. अर्पिता पाऊल आत टाकलंस थपक. काय करतेस आई? काय करते? वा, ऐकलंस का ग दिदे? तिकडे सगळ्यांसमोर आमच्या थोबाडीत मारलीस आणि इकडे वर तोंड करून विचारतोय काय करतेस. सगळ्यां देखत माझा तुझ्या बहिणीचा अपमान केलास तू त्या परक्या मुलीसाठी. आणि तो आमचा फडतूस जावई आशुतोष यांची बाजू घेतलीस तू का? कोण लागतं? ती मुलगी लागते कोण तुझी? काय नातं तुमचं? तर ती मुलगी त्या आशुतोष सोबत प्लॅन करून आमच्या पोराला पळवायचा प्रयत्न करत होती. आणि दुसरीकडे तुझ्या सोबत तर अशी उभी होती जशी काय तुझी बायकोच. त्या सगळ्यांसाठी आमचा अपमान केलायस तू. आई मी तुमचा अपमान केलेला नाहीये. त्या मुलीबद्दल तुम्हाला जो गैरसमज होता तेवढा फक्त दूर केलाय मी. जे खरं आहे योग्य आहे त्याची बाजू घेतली ग. योग्य खरं अयोग्य खोटं याचा काय मक्ता घेतलायस तू? कोण समजतोस कोण स्वतःला तू? काय नाही ग आई, पोचतो ना तो आपल्याला म्हणून दादागिरी करतो. आपला अपमान करायचं लायसन्स मिळालंय त्याला. हा ना, एरवी मला डोस देत असतो रिलेशन्स बद्दल. आता तुझ्यासोबत कसा वागला? आणि नीलू सोबत? नीलू तो घरात पैसे कमवून आणतो म्हणून त्याच्यासाठी रूल्स वेगळे. व्हॉट इज दिस? बघ ना, अरे माझं तर जाऊ दे, आईलाही किंमत नाहीये त्याच्या लेखी. त्या परक्या मुलीसमोर तू आईची आणि बहिणीची बाजू घ्यायची सोडून तिची बाजू घेतलीस. तू काय आईपेक्षा मोठा झालायस का रे? हा? आणि आई घरात असताना आम्ही तुझं ऐकायचंय? दीदे बात को समज. तो घरात पैसे कमवून आणतो म्हणून रूल्स त्याचे असा फंडा आहे. हे असले फंडे या घरात चालणार नाही. हे घर माझं आहे आणि या घरात फक्त माझा शब्द चालतो आणि यापुढेही चालणार. काय ऐकतोयस? डोक्यात जातंय का काही? आज देवळात तू जे काही वागलायस ना त्याची शिक्षा म्हणून आज तुला या घरात जागा नाही. अख्खी रात्र बाहेर काढायचीस. आईचा अपमान करायचा नाही, तिचा मान कसा राखायचा हे तुला कळायलाच हवं. ते लहानांनी मोठ्यांची कसं वागायचं हे लक्षात राहावं म्हणून तुला ही शिक्षा. आई जेवली असेल ना? Observe the difference in
नको नको चढूस. थँक्यू दीदी. समीर, अरे इतकी थंडी लागते, इथं का बसलंय? आज झोप की मस्त कंबळ पांघरून. नाही, इथे जरा छान वाटतंय गारव्यामध्ये. आता काय बोलावं तुम्हा आजकालच्या पोरांशी. तुमचं समज अजबच असते. पण पोरा काळजी घे, गार वारा बरा नाही. दिनरात तू काम करतेस, घरचं बी दारचं बी, तेव्हा काळजी घे. हा? ये तुम्ही. असं ताठपणे उभं राहायचं, वाकायचं नाही अजिबात. हा, किती निर्लज्ज असावं ग माणसाने. कोणाबरोबर फिरत असतेस ग आजकाल? तुला काय वाटलं आम्हाला कळणार नाही? ती मुलगी लागते कोण तुझी? काय नातं तुमचं? तुझ्या सोबत तर अशी उभी होती जशी काय तुझी बायकोच. त्या सगळ्यांसाठी आमचा अपमान केलायस तू. आज देवळात तू जे काही वागलायस ना, त्याची शिक्षा म्हणून आज तुला या घरात जागा नाही. जीव नाही ना राहिलाय थाऱ्यावर. मी इथे कुडकुडत असेल म्हणून. बाबा, बाबा अहो. अहो बिओ काही नाही, लेक उपाशी. बापाचा जीव राहील का थाऱ्यावर? खाऊन घ्या आधी. बाबा हो, बाबा हो, इथे नको ना. अहो चाळीतल्या लोकांनी बघितलं तर उगाच त्यांना चर्चेला विषय मिळेल आणि मग तुम्हाला आणि आईला नावं ठेवतील. मला नाही आवडणार ते. एवढं होऊनही आईला कोण काय बोल ह्याचा कशाला विचार करतेस तू? कोण कसं आहे सगळ्यांना माहिती. तू खाऊन घे. बरं एक काम करा, तुम्ही घरी घेऊन जा, मी घरी येऊन जेवते. अगं कविता हॉलमध्ये बसली आहे, जागी आहे ती. मी तुला पाहिलं ना तर अजून काहीतरी बोलेल. तू खाऊन तर घे ना. घरच्यांसाठी सगळ्यांसाठी अन्नपूर्णा होतेस आणि स्वतः उपाशी राहतेस. मला वाटतं ना कोणीतरी असा अनोळखी तुझ्या आयुष्यात यावा, असं ना जादूची कांडी होऊन, आणि तुझ्या त्रासावर असा फुंकर मारून ना तुझा सगळा त्रास त्याने घालवावा.